मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज जगामध्ये नीट आहे का, आज जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? निवांत डोकं खाजून उत्तर द्या, आपल्याकडे भरपूर टाइम आहे. कारण कीर्तन तुम्ही टाइमात चालू केलं. हां बोला, मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? जे काही असेल ते सांगा, मी उत्तर देणारच आहे. कशाची? मंदिराची. काहींना वाटते हॉस्पिटलची. आता नीट आहे का, आपण जर आजारी पडलो, आजारी, तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? अहो आहे म्हणा किंवा नाही म्हणा. हा असं आवाज येऊ द्या ना मला. हा आहे म्हणजे दवाखाने आहे. पण आज 60% लोकांना मानसिक आजार आहे. मानसिक आजार, मानसिक म्हणजे मनाचा आजार. बघा काही जण रस्त्यानेच गाडीवर हिशोब करत असतात. असं आलं तर तसं करू, तसं आलं तसं, गाडी चालवतो. मग तू मानसिक रुग्ण आहे ना, विचारात आहे. बसल्यावरती, जेवण करताना पण विचारात, गाडी चालवताना पण विचारात, आंघोळ करताना पण विचारात, पाणी संपलं तरी मोकळंच घेतोय वरती, म्हणजे विचारात आहे ना तो. हा म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, मानसिक आजार आहे, आजार आहे. मग शरीराचा दवाखाना आहे पण मनाचा नाही. मग हे काय? मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं त्याला काय म्हणतात? मंदिर. म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं त्याला काय म्हणतात? मंदिर. आणि आता हे मंदिर कशाचं आहे? बोलत जा. सत्यनारायण. वा वा वा, सत्यनारायण भगवानाचं मंदिर आहे महाराज. सुंदर मंदिर आहे महाराज, सगळ्यांचा भाव आहे. नीट आहे का, सत्यनारायण, सत्यनारायण भगवान हे सत्य, श्रद्धा आणि भक्ती याचं प्रतीक आहे महाराज. सत्यनारायण, सत्य म्हणजेच परमेश्वर आहे. आणि जो भक्त सत्याचा मार्ग धरतो त्या भक्तावर कधीच दुःख येत नाही असे भगवान म्हणतात. जीवनामध्ये काय पाहिजे? सत्य पाहिजे. कर्म कसे पाहिजे? चांगले पाहिजे ना, सत्याचं कर्म पाहिजे. खोटं वागून उपयोग नाही महाराज. हो, नाही तर एक वाक्य सांगू का तुम्हाला, कर्म जर सत्याचे नसतील तर किती जरी सत्यनारायण केले तरी उपयोग नाही. कर्म चांगले पाहिजे महाराज, हे सत्यनारायण भगवान आपल्याला शिकवतात. हो, म्हणून चांगलं वागा. कसं वागा? चांगलं वागा. मंदिर म्हणजे काय? जिथं माणसाचं मन रमतं त्याला काय म्हणतात? मंदिर. मग जगामध्ये कशाची गरज आहे? हॉस्पिटलची पण गरज आहे आणि मंदिराची पण गरज आहे. विठाला 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 आता मला एक सांगा, महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? हो म्हणा किंवा नाही म्हणा. जाता. काय मागता देवाकडं? काय म्हणले? सुखी, सुखी काय? सुखी ठेव, सुखी भेळ. अहो तुमचा आवाजच येत नाही. सुखी ठेव कोणाला? देवाला. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, आपल्या सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर महाराज. आपण स्वार्थी महाराज. सगळं मला, सुख मला, पैसा मला, संपत्ती मला, बायको मला, सगळं. बाकीच्याचं काय? समाधानी आहे का माणूस? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. तुम्हाला दिसत नसेल पण एकीच सुद्धा हात वर नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज, नाही पाहू शकत. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो महिला मंडळ, खास तुमच्यासाठी, फक्त तुमच्याकडून उत्तर येऊ द्या. एक वेळ माणसानी मळका असावं, मळक. नवे गाव, गाव बरोबर होतं ना? गाव सहसा चुकत नाही. हा, मळका असाव पण हा जळक नसावं. मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला घडी, आता वॉशिंग मशीन पण आहे, सगळा मळ साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही.
माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. आणि आजकाल समाधान राहिलं नाही. हो तरुण मंडळी ऐका, दुसऱ्याच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडं मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो हे मेलं ना असंच घेणं न देणं. कारण काय नाही त्याला समाधान नाही. आणि समाधान असणं फार महत्वाचे महाराज. तुकोबरा म्हणतात, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची ठेविले आनंद दैसेची ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, जलदेवे समाधान, जलदावे समाधान, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, दैसेची राहावे. वा वा वा. काय पाहिजे? समाधान पाहिजे. समाधान महत्वाचं आहे महाराज. आता समाधान राहिलं नाही महाराज. हो, म्हणून हसलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे माणसाने. आता माणसं हसत सुद्धा, आजचं जाऊ द्या कीर्तनाचं, पण तशी माणसं हसलं पाहिजे हो. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात हा बसता येतं, गर्दीत घुसता येतं. घुसा बाबांनो, पण हसलं पाहिजे महाराज. आनंदाने राहिलं पाहिजे. घरात सुद्धा वातावरण कसं पाहिजे? हा आनंदाचं वातावरण पाहिजे. घरातच वातावरण चांगलं नाही, तुम्ही काय परमार्थ करणार? घरात कसं पाहिजे? चांगलं वातावरण पाहिजे महाराज. पती पत्नीने सुद्धा प्रेमाने राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं बोला पत्नी. हा पुढचं नवरा, मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे? कोणत्या हो बाबा? मागच्या. म्हणून ते चाक थोडं भाव खातं. पण मी आज इथून सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज, बोला पटकन, गरज का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं हा खड्ड्यातच जाणार ना. हा स्टेपनी कुठून आली आता? आपलं हे चाललंय. काय खरं नाही बा. त्याचा जसा अनुभव आपण काय बोलणार. ऐका आता, हा म्हणजे समतोल असणं फार महत्वाचं. एकमेकांना समजून घ्या. घरात वातावरण चांगलं ठेवा. याचं पुढचं एकच वाक्य सांगतो, फक्त ध्यान देऊन ऐका. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. मायको बघत. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. टाळ्या कुठं वाजल्या बघितलं का? बिघडला बॅलेन्स. मी म्हणतो बॅलेन्स ठेवाही बिघड होतं. ते काय सांगतात. एकमेकांना समजून घ्या. बाकीचं काय नाही महाराज, आयुष्यात काय नाही महाराज. हो, लग्नाचं आता तर लय अवघड. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माझे का काय बघता? अहो माझं झालंय, त्यांना
वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं अवघड महाराज, ज्याचं झालंय त्याचं बरे, ज्याचं राहिलंय वय तरुण मंडळी ऐका नीट, ज्यांचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतात मोबाईलमध्ये, एकच, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ. कैसे हुआ आता ते मला कसं माहिती, तुम्हालाच माहिती. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी अवघड आहे महाराज. म्हणून घरात वातावरण चांगलं ठेवा, एकमेकांना समजून घ्या महाराज. घरात एकमत राहू द्या. मी नेहमी सांगतो, ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असते. एकी फार महत्वाची, नाही तर असं मोठं खटलं कळतं का तुम्हाला, मोठं कुटुंब असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, नीट आहे का बरं का, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण घरात काय नाही, एकी नाही. एकी महत्वाची महाराज. सगळ्यांना सांभाळून घ्या महाराज, तरच परमार्थ होऊ शकतो महाराज. कोणत्या संतांनी संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थ करा असं सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडं कमी करून देवाकडे वळवा, ह्याची थोर भक्ती. आणि संकल्पावी माया संसारावरचं थोडं प्रेम देवाच्या चरणी वळवा, हीच थोर आणि आवडती भक्ती आहे महाराज. हो, परमार्थ केला पाहिजे महाराज, पण संसार सुद्धा केलाच पाहिजे. दोघांची सांगड जमलं पाहिजे महाराज. हो, तुकोबारांनी उत्तम संसार केला, उत्कृष्ट व्यापार केला आणि उच्चतम कोटीतला परमार्थ केला. म्हणून वारकरी संप्रदायाची कळस तुकाराम महाराज, आणि कळसावरती वरती बांधकाम चालत नाही महाराज. हो, मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय संसार संसार, आता नीट आहे का, हे मंदिर आहे, मंदिर कधी पूर्ण होतो? बोला बोला, मोकळ्या मनाने बोला पटकन. हा, कळसारोहण झालं की मंदिर, त्याला ओवी आहे, देवळाची या कामा कळसू किंवा मंदिराच्या कामा कळसू. माता आहे काम, कळसारोहण झालं की मंदिर पूर्ण. वा, आता तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानी, मानानी, वयानी हुशार आहात, श्रेष्ठ आहात. उत्तर द्या, बंगला कधी पूर्ण होतो? कोण म्हणलं पूजा झाले हो? बंगला कधी पूर्ण होतो? बंगला बंगला हा, काय झाल्यावर? पायरी झाल्या हो. अहो, काही जण पायरीतच गेले, बंगल्यात झोपायला गेलेच नाही. ऐका आता, बंगला कधी पूर्ण होतो? बंगला पूर्णच होत नाही हो. पहिला मजला झाला की दुसऱ्या मजल्याची गज, दुसरा मजला झाला की तिसऱ्या मजल्याची चाल. हे पूर्वीपासून आलेली चाल आहे बाबा, ती काय आताची नाही. म्हणजे बंगला तर काही पूर्ण होत नाही, पण मंदिर पूर्ण होते. आता ऐका, मंदिर का पूर्ण होते? कारण ते परमार्थातले. आणि बंगला का पूर्ण होत नाही? कारण ते संसारातले. संसार कधीच पूर्ण होत नाही महाराज. विठाला विठाला म्हणून भक्ती करत असताना, देवाकडे मागत असताना जरा विचार करून मागा. आपलं मागणं वेगळं, आपलं म्हणजे स्वार्थी मागणं, फक्त मला दे बाबा, बाकीच्यांना मरू दे पण मला दे. पण संतांचं तसं नाही. संतांचं मागणं तुम्ही बघा, नामदेवराय म्हणतात, अकल्पायुष्य माझ्या सकळा हरीच्या दास, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोण म्हणते? नामदेवराय. ह्याला म्हणतात मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे.
महाराज, धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आणि आजकाल माणसाचं समाधान नाही, आपला मागाशी विषय झाला. मग संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं महाराज. संतांच्या मागण्यात स्वार्थ नाही, आपल्या मागण्यात स्वार्थ आहे. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. माझा एक प्रश्न आहे, देवाला मागण्याची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? म्हणजे आपण सांगायचं हे दे, तेव्हा देव देणार, असं आहे का ते? कारण देव कसा आहे, चतुर राहतो. देव हुशारच आहे ना महाराज. तरी आपण मागतो न मागतो कशासाठी? स्वतःसाठीच मागतो महाराज. आता नीट लक्ष द्या महाराज. हो, आता हे मंदिर आहे. मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो तो देवाकडं कोटीनच मागत असतो. मग बसलेली मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? बोला बोला बोला. आतला का बाहेरचा? आतलाच ना महाराज. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झालं. मग कीर्तनाला येत होतो, मध्ये एक सिग्नल लागला. सिग्नल, माझी गाडी थांबली आणि मी पुढंच बसलो होतो. एक भिकारी माझ्या जवळ आला, काचावर वाजवली. मी काच खाली घेतली. त्याला वाटलं पांढरे कपडे घातले, महाराज दिसतोय मला. हां, मी म्हणलं बोला. तो म्हणला 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हणलं एवढं गातोय. मी खिशातून 10 रुपयाची नोट काढली, दिली. म्हणलं जा. ते भिकारी थोडं पुढे गेलं, परत माघारी आलं आणि मला म्हणला महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? वय, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी महाराज काय सांगता. पण खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण तुमच्याकडं कोटीनं संपत्ती आहे, कोटीनं, पण तुमचं मनच समाधानी नाही. तुम्हाला आणखी पाहिजे. तो जगातला 1 नंबरचा भिकारी, जगातला 1 नंबरचा भिकारी. हे काय कामाचं नाही. मन कसं पाहिजे? प्रसन्न पाहिजे, समाधानी पाहिजे. मागताना सुद्धा विचार करून मागितलं पाहिजे. बरं, किती जरी मागितलं तरी आपल्या प्रारब्धात जे आहे, अन्न मान धन, हे तो त्याच्यापेक्षा वेगळं तर तुम्हाला काय भेटणार नाही. ते तर कोणाला चुकणार नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला. कोणाचा? कृष्ण भगवान श्री कृष्ण. एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा 12ला, एकाचा रात्री 12ला, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, अष्टमीला, नवमीला. हे ज्याचं त्याचं. बोला पटकन. प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत. गायी वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा. त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. एका माणसाला 3 मुलं, एकाने लंका गमवली, एकाने कमवली, आणि तिसऱ्याला माहीतच नाही पडलं वाटण्या कवा झाल्या. कोणाला? हा, कुंभकर्णाला. कारण तो गडी उठलाच नाही, आणि उठला तर त्याला तलाठी सापडला नसेल. आपल्याला काय माहिती. पण ज्याचं त्याचं होय. प्रारब्ध. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. ते जे होणार ते होणार आहे महाराज. थोडं अजून सोपं करून सांगू का, म्हणजे तुम्हाला समजेल. सांगू का? कुंभाराने 3 मडकं बनवले. 3. 1 मडकं धाव्याला वापरलं, 1 मडकं पाणी प्यायला वापरलं. बरोबर का नाही? 1 मडकं धाव्याला, 1 मडकं पाणी प्यायला, आणि 1 मडकं दहीहंडीला वापरलं. कुंभाराचा काय दोष? कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं
प्रारब्ध. अजून सोपं सांगू का? एका झाडाची फुलं तोडले, त्याचे 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. नाही समजलं का? अजून सोपं सांगू? अजून ऐका. पाणी एक आहे, मोटार एक आहे, विहीर एक आहे. पाणी मिरचीला गेलं, तिखट झालं, कारल्याला गेलं, उसाला गेलं. ज्याचं त्याचं. तरी नाही समजलं का? अजून सोपं सांगू? एकाच खाणीचे 3 दगड आहे. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू नका. ज्याचं त्याचं. अजून सांगू का सोपं? अजून ऐकाच आता. एका माणसाला 3 मुलं. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल ते तुमचं, त्याला मी काय करू शकत नाही महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही, प्रारब्ध आपल्या हातात. मग तुम्ही म्हणाल महाराज प्रारब्ध जर आपल्या हातात नाही तर आपल्या हातात आहे काय? आपल्या हातात कर्म. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात. पण जन्म आणि मृत्यूचा मधला जो काळ आहे, कसं वागायचं, कसं बोलायचं, आचरण कसं पाहिजे, कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. कर्म आपल्या हातात आहे, म्हणून कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. म्हणजे प्रारब्ध आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. पर आता कर्मामध्ये 2 गोष्टी, एक आहे पाप, दुसरी गोष्ट पुण्य. कधी कधी आपण पुण्य करायला जातो, घडतं काय? पाप. कधी कधी पाप करायला जातो, घडतं काय? पुण्य. म्हणजे पाप पुण्य सुद्धा आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? तर पाप पुण्य सत्यनारायण भगवानाच्या हातात आहे. अभंगाचं प्रथम चरण. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. धर्माची तू मोठी, धर्माची तू मोठी. धर्माची
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती माझं सोडवे दातरा कर्मापासून दुस्तर. पाप पुण्य आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहे. मग कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. कसं बोललं पाहिजे माणसाने? हा सोजवळ गोड. हा हा गोड बोला, गोड गोड. आज काय चांगलं बोला. पुरणपोळी खाली का नाही? हा मग गोडच बोललं पाहिजे माणसाने. वा चांगलं बोला. साच आणि मितले जैसे रसा शब्द जैसे कळोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे ना. काही वेळेला माणूस रागात तर काही बोलून जातो. बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही, आणि राग आल्यानंतर मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. बघा शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. चांगलं बोललं पाहिजे. आता बोलायचं सुद्धा कळत नाही. एका ठिकाणी माझं कीर्तन होतं, कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, माझ्या पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली. किती? 500 रुपयाची, आणि माझ्या पायावर ठेवली. मी त्याला म्हणलं एक कशासाठी बाबा? तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं कसं काय चालत? म्हणजे बोलायचं लोकांना कळत नाही, वागायचं कळत. चांगलं बोला ना. देवाने आपल्याला तुम्ही चांगलं बोललं पाहिजे महाराज. वेची ते वचन जेनेर आहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला काय भेटलं पाहिजे? समाधान. मी एका ठिकाणी असं वाचलंय, पुरुष एका कानानं ऐकतात, म्हणा ना म्हणा, दुसऱ्या कानानं सोडून देतात, आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन भरत नाही, मन नाही भरणार. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून. बघा सत्य, ट्रेन पण आली. तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, आणि अशा का गावाला सांगत सुट्टी. बघा माझं म्हणणं काय आहे, जिथं बोलायची गरज आहे तिथं माणसाने बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरजच नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. आणि ज्याला शांत राहता येतं तोच खरा शहाणा. विठाल विठाल वा वा वा. म्हणजे कर्म चांगले पाहिजे, थोडक्यात चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. परमार्थामध्ये माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं याच्यात बदल झाला पाहिजे. त्यावेळेला परमार्थ होत असतो. देवाकडं मागताना जरा विचार करून मागा. एकतर देव प्रसन्न होत नाही, जर झाला तर चांगलं मागा. आपल्याला मागायचं सुद्धा कळत नाही महाराज. समजा एखाद्या सासू सुनाला देव प्रसन्न झाला, होणार नाही पण आपण समजायचं झाला, आणि प्रसन्न झाल्यानंतर देवानी एक अट घातली. अट नीट ऐका महिला मंडळ, देवानी एक अट घातली, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. अट काय? सून जे मागन त्याच्या डबल. म्हणजे समजा सुननी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला, म्हणजे तुम्हाला समजलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. पण ती सून लई हुशार होती. ती म्हणली देवा किती वरदान आहे, किती वेळा मी मागू शकते? ती म्हणली, देव म्हणले 3 वरदान आहे, जरा विचार करून माग. किती? 3. पण ती सून कशी होती? अहो सून कशी होती? कुठली होती? नवेगाव. आता जमलं. बाबांनी सांगितल्याप्रमाणे सून कुठली होती? आवाज येऊ द्या आता. हा नवेगावची होती. वा वा वा. सून नवेगावची, ती मुळात कशी? अहो ती हुशारच ना. देव म्हणले 3 वेळा वरदान मागू शकते, ती म्हणली कळलं कळलं, परत परत सांगू नका, कारण मी कशी आहे? हा हुशार आहे. कुठली आहे?
हां हां ते विसरू नका. ठरलं महाराज. मग ती पहिला वरदान मागते. कोण? ती सून. देवा मला पहिला वरदान असं द्या, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासू सासू हा सासू सासू सगळे एकाच साईडलाच बसलेत. सासूचे अहो आंधळी झाली, दिसणीच तिला काय. पण ती सून कशी हुशार, कुठली होती. वा जमलं. देव म्हणले ततास तू. आता राहिले किती, अहो राहिले किती. पण ती सून मुळातच कुठले, हा हुशार. ती म्हणली देवा मला दुसरा वरदान असं द्या, दुसरं, एका पायाने लंगडी करा. सासू सासू हा जागेव जागेव, हालता येईन उठता येईन काहीच करता येईन. देव म्हणले तथाच तू. पण ती सून कशी. बाबा कुठली होती. नवेगावचं नाव रोशन केलं बाबाने. आता ते युट्यूबला सगळे बघणार महाराष्ट्रभर. नवेगावच्या सुना कशा. वा वा वा. वरदान राहिले किती आता, एक. पण ती हुशारच ना. देव म्हणले जरा विचार करून माग. पण ती कशी हुशार. वा वा. ती म्हणली देवा मला शेवटचं वरदान असं द्या, शेवटचं, उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका दिल्यागत, उग दिल्यागत नॉर्मल झटका. त्याच्या डबल, त्याच्या डबल. अहो सासू जाग येऊ गेली, बघता काय माय ग. देव प्रसन्न झाला देव. पण मागायचं कळलं, कळलं पाहिजे ना महाराज. मला एक सांगा, पटकन प्रसन्न होणारा देव कुठला. हा महादेव. शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. झाले ना प्रसन्न भगवान शंकर. 3 मित्रांना, पहिल्या मित्राला म्हणाले माग तुला काय पाहिजे. पहिला म्हणला देवा मला काहीच नको, माझ्याकडे सगळं आहे सगळं. पण तू म्हणतोय म्हणून मागतो. येडच ते. देव म्हणले माग. मग तो असं म्हणला देवा चिंचची झाडं 1 कोट. नीट आहे का बरं का. चिंचची झाडं किती, 1 कोट. आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती आणि प्रत्येक पानाला माल झाला किती. आता घरी गेलो विचार करा, आपल्या टाइम नाही. भगवान शंकर म्हणले तथाच तू. आता राहिले किती, 2. दुसऱ्याला म्हणले माग तुला काय पाहिजे. तो पण असाच येडा. तो म्हणला देवा मला सुद्धा काही नको, सगळं दिलंय मला. पण आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसा गप राहू. देव म्हणले माग. तो म्हणला असं करा, ती चिंचेची झाडं कापा. चिंचेची झाडं कापा, त्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्या. त्या फळ्यांचं कपाट बनवा, नोटा तोडा, कपाटात कुलूप लावा, चावी फक्त माझ्याकडे द्या. भगवान शंकर म्हणले तथास्तु. आता राहिला 3रा. तो लई हुशार, तो प्रचंड हुशार. बाबा कुठला होता. बाबाच्या तोंडातून नवेगावच येईल. बाबाचं गाव कुठलं. हा मग त्यांनी त्यांचं गाव का नाही सांगितलं.
हा तो हुशारच कुठला होता नववे गावचा ऐका आता सगळे हुशार कुठे आहेत सगळे इथंच आहे आम्ही येडे हा. तो हुशारच ना तो भगवान शंकर म्हणले माग तुला काय पाहिजे तो हुशारच तो म्हणला देवा माझ्याकडं भरपूर आहे सगळं आहे मी सुखी आहे पण या दोघांनी मागितलं म्हणलं मी पण एक मागतोच भगवान शंकर म्हणले मागा तो म्हणला ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत नीट आहे का बरं का ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं लग्न पण त्याला पोरगाच नाही व्हावं त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं दुसऱ्याचं वाटुळ करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं नाही महाराज देव प्रसन्न होतो पण मागायचं कळत नाही मागणं कसं असावं तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात मागतात मज सोडवी दातारा 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 कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा पापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा हे मज सोडवी दातारा 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 कर्मापासून दुस्तरा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा मज सोडवी मज सोडवी मज सोडवी दातारा 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 कर्मापासून दुस्तरा एकदा गायक वादनासाठी टाळ्या वाजव महाराज हो. मला एक सांगा बसणारी मंडळी गायन करणं सोपं आहे का हो? हा म्हणा किंवा नाही म्हणा नाही हा सोपं नाहीच ना मग सोपं नाही मार त्याच्या मग कष्ट आहे हो 8-8 10-10 वर्ष रियाज करावा लागतो तेव्हा एवढं सुंदर गाता येतं मृदंग वाजवणं सोपं आहे का बोटं फुटतात रियाज करून करून हो बरोबर आहे ना बरोबर आहे. मग ते रियाजाशिवाय वाजवता येत नाही त्याच्यामुळे कष्ट आहे बरं ते जाऊ द्या कीर्तन करणं सोपं आहे का नाही माझ्या पुढे तुम्ही नाहीच म्हणणार मी इथून गेल्यावर तुम्ही माझ्या मागं काय म्हणता हे महत्वाचं आहे ऐका ऐका सोपं नाही आता बघा गायक वादक महाराज मंडळी सगळे आम्ही इथं उपस्थित आहे आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल ना महाराज लोकांची लई मजा आहे होय मागं बसलेले वाटत असणार कुठंतरी मजा नाही मार ही मजा नाही तुम्हाला एक सांगू का रॉकेट कुठं उडतो रॉकेट होय हां आकाशात आपण म्हणतो काय उंच रॉकेट उडते पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची मजा आहे पण आमचा मागं धूर किती निघतो आम्हालाच माहित नाही महाराज सोपं नाही महाराज विषय निघाला म्हणून सांगतो मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर किती 35,000 दिवस आहे गाडीत रात्रही गाडीत घरी जायला याची गॅरंटी नाही तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसा आम्ही रोज दिवस रात्र महाराज गाडीत पण हे तुमचं असणार आमच्यावरती प्रेम आहे महाराज सोपं नाही महाराज हे दुसरं काय महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही
इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञान दीप लावू दे, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. इथे आनंद घेतला पाहिजे महाराज, हा आनंद दुसरीकडे भेटू शकत नाही. एक जण माझा मित्र होता, तो नुसताच का नाहीचा, मला भेटला की नुसताच का नाहीचा. महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा, हा कोणाचीच नाही. मी म्हणलं करू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस 8च दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देतं, इथं रती मारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस 8 दिवस टाकलं त्याला गाडीमध्ये. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशे, तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशे तेव्हा कळे, तेव्हा कळे. पाण्यातला माझा झोप गेली कैसा, जावे त्याच्या वंशात. तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशात. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे महाराज. सोपं नाही महाराज आहे, पण तुमचं असणार प्रेम महाराज, आणि त्यामुळे या गोष्टी शक्य होतात महाराज. म्हणून देवाकडं मागताना कसं मागितलं पाहिजे, विचार करून मागितलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मला वाईट कर्मापासून दूर ठेवा महाराज, हा त्यातून सोडवा. चांगलं मागतात, आपलं मागणं तसं नाही, आपलं मागणं स्वार्थी मागणं. मला एक सांगा, आपण स्वार्थीच आहे. दुकानदार चांगला कोणता आपल्या दृष्टीने, होय महाराज? आपल्या दृष्टीने दुकानदार चांगला कोणता? हा उधार देणारा, हा मग आपण स्वार्थीच झालो ना. वायरमॅन चांगला कोणता पोरांनो? स्वार्थी ना आपण. शिक्षक चांगला कोणता पोरांनो? मारत नाही तो, मारत नाही ते चांगलं. का गृहपाठच तपासत नाही तू. हा म्हणजे आपण स्वार्थी महाराज, आपल्याकडं स्वार्थ आहे महाराज. पण संतांकडे स्वार्थ नाही, संतांच्या मागण्यास स्वार्थ नाही. तुकोबाराय म्हणतात की मला वाईट कर्मापासून दूर ठेवा, चांगले कर्म करायला भाग पाडा. हे तुकोबाराय मागतात महाराज. मग मागताना जरा विचार करून मागितलं पाहिजे. देवाची भक्ती करताना विचार करून केली पाहिजे. देवाची भक्ती 2 प्रकारची, एक डोळस भक्ती, एक आंधळी भक्ती. आपली 99% भक्ती कुठली? आंधळी. आंधळी देऊ का उदाहरण, देऊ का तुम्हाला? फक्त बोलत जा पुढचे 5 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही. कढीपत्ता माहिती आहे का? कढीपत्ता, अहो कढीपत्ता. मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? कढीपत्ता माहिती आहे ना? झाडावर असा हिरवागार. काय आता तुमचा 5 मिनिटं फक्त कढीपत्ता एवढा शब्द आला पाहिजे. झाडावर असा हिरवागार. काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? तुम्हाला काय अवघड शब्द दिलाय का मी? बाजारात विकायला आणला. काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? रिक्षात घरी आलो. कोण? कढीपत्ता. ठीक आहे बाबा. कढीपत्त्याला वाटलं बरं रे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय गंमत होणार आहे. जसा कढीपत्ता घरी आला, त्याचे 2-4 भाऊ बंद त्याला गाठवले. लसूण, हा कांदा, तुम्हाला अनुभव आहे, मिरची, हा हा. कढीपत्त्याला वाटलं बरं रे बाबा, झाडा लटकण्यापेक्षा भाऊ बंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? अहो कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण?
असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झाले. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? कढीपत्ता. मग आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. निवड आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवा. म्हणून भक्ती करत असताना डोळस करा, आंधळी करू नका. आंधळी भक्ती काय कामाची नाही. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा लावला लावला कुंडली हरे विठ्ठल हे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, 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 टाळ्या टाळ्या, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरला हरे विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय हो. सत्यनारायण भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय. माझा सोडवे दातारा कर्मापासून दुस्तारा. वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा. कर्म फार महत्त्वाचे आहे. आज हे कलियुग चालू आहे महाराज. लोक म्हणतात पूर्वी माणसं लई चांगली होती. कशी होती? पूर्वी माणसं कशी होती? लई चांगली होती. पण आता असं जर कोण म्हणलं तर त्याला लगेच उत्तर द्यायचं, तुझा अभ्यास कमी आहे, जरा शांत बस. पूर्वी माणसं चांगली बिंगली काय नव्हती. जर चांगली असती तर माऊलींच्या झोळी शेण टाकलं असतं का? तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवला असता का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी राजकारण निर्माण केलं असतं का? भगवान श्रीकृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिनवलं असतं का? मग माणसं चांगली होतीच कवा? ओ नवे गाव, माणसं चांगली होती कवा? माणसं पूर्वी पण तीच होती ना, आता पण फक्त आडनाव बदलून जन्माला आली, टोळी तीच आहे. माणसं पूर्वीपासून तशीच आहे ना महाराज. पूर्वी पण तशी ना, आता पण तशी. आता पण कान भरणारे आहे, पूर्वी पण होतेच ना महाराज. एक वाक्य सांगू का तुम्हाला? माणसात विष पेरणारे
भूतकाळातही होते, वर्तमान काळातही आहेत आणि भविष्य काळातही असतील. मग ते क्षेत्र कोणतंही असो, मग आपण ठरवायचं की त्यांच्यासोबत वाहत जायचं का आपण आपला मार्ग वेगळा निवडायचा. लोकांकडं लक्ष देऊ नका. हो, निंदा करणारे आपलेच असतात महाराज. असं म्हणतात चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असतातच महाराज. पण विरोधक असल्याशिवाय मजा नाही महाराज. ज्याच्याकडे जास्त विरोधक तोच त्यांनी समजायचा आपण योग्य मार्गावर महाराज. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक बोलणारच आहे ना. लोक पायी चालून देत नाही आणि घोड्यावर बसवून देत नाही महाराज. बोलणारे बोलत राहणारे महाराज. हत्ती जर गावात आला, हत्ती नीट आहे का बरं का, हत्ती जर गावात आला तर कुत्री भुकलीच पाहिजे ना. हत्ती गावात येऊन जर कुत्रे भुकले नाही तर हत्तीचा अपमान आहे. मी गावात आलो कुत्र भुकानी, हत्तीचा अपमान झाला. उलट हत्ती गावात आल्यानंतर कुत्र्याने नेट लावून भुकलं पाहिजे, जोरातच भुकलं पाहिजे. पण त्याच्यात हत्तीने एकच करायचं, मागं वळून पाहायचं नाही, मागं वळून पाहायचं नाही, मस्त आनंदात डुलत चालायचं. मार कुत्री काय करतात, भुकतात भुकतात भुकतात, नंतर एकमेकावरच कुदतात. हाती गेला निघून. कोणी निंदा कोणी वंदा, आपला सोयीदाचा धंदा. लोकांकडे लक्ष देऊ नका. आयुष्य चांगलं जगा, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य चांगलं जगा महाराज. एकमेकांना समजून घ्या, प्रेमाने राहा महाराज. दुसरं आयुष्यात काही नाही महाराज. माझं माझं करत बसू नका. काही ना सवय असते, हे माझं ते माझं, हे माझं ते माझं. पण जेव्हा माझं माझं करतो तेव्हा देव हसत असतो. देव म्हणत असतो सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे. तुला इथं 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? काय इथं आपलं महाराज काही नाही. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी उड़ेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी उड़ेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. हो, किती केलं तरी पिंजरा. महिला मंडळ घरी जाताना म्हणतच जायचं, पिंजरा पिंजरा खाली महाराज. इथून उठले की बाया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा. हा, सगळं खाली महाराज. काय वर आहे महाराज, सगळं खाली, काय नाही महाराज. हो, एका ठिकाणी माझं कीर्तन झालं. एक जण माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज यम लय वाईट. काय म्हणला? यम यम. मी म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं घेऊन जाऊ दे, पण म्हणलं यमासारखा चांगला देव नाही. तो म्हणला महाराज तुम्ही असं कसं काय बोलता? मी म्हणलं यमासा येऊन डायरेक्ट घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देतो. किती? 3. आणि चौथ्यांदा मग घेऊन जातो. तो म्हणला महाराज मला तुमचं सगळं पटतंय, पण माझा एक प्रश्न आहे. म्हणलं विचार. यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं यमाक तुझा काय, तुझ्या अख्या खानदानाचा नंबर आहे, यम आहे तू. मग त्याला मी सांगायला सुरुवात केली, पहिला मिस कॉल. आता मला तरी इथं वाटतंय बसलेल्यापैकी इथं 99% लोकांना तो पहिला मिस कॉल आलेला आहे. तुम्ही म्हणाल कोणता? काळे केस पांढरे होणे, हा यमाचा पहिला मिस कॉल. पण लोक एवढे हुशार निघाले, लोक एवढे हुशार निघाले. त्यांनी काय केलं? काळे, हा डाय, काय म्हणतात डायच ना, डाय. अजून
पण मिस कॉल समजला नाही. मग या म्हणलं ठीक आहे, पहिली भूलचूक माफ. दुसरा मिस कॉल दिला, डोळ्याची पावर कमी करून टाकली, दिसनच काय. लोक त्याच्यापेक्षा हुशार. हा, डोळे तपासून चष्मा घातला, आता तर लेन्स आले, ऑपरेशन पण झाले, पण मिस कॉल समजला नाही. मग या म्हणला आता बाद झालं, शेवटचा चान्स. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. काय म्हणतात तुमच्याकडे, कवळी. हा, पण मिस कॉल समजला नाही. मग या म्हणला बाद झाला, आता किती मिस कॉल खेळायचं. मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, मेल नको, टेक्स्ट नको, फेसबुक नको, मेसेंजर नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल आल्या उचलावा लागतो. तिथं कट करायला ऑप्शन नाही. मग तुम्ही शेतात असू, गाडीवर असू, घरात असू, इथं माझ्यासमोर बसलेले असू, फोन आला की उचलावं लागतं. सगळे गेले, आपण हे जाणारे, पण असं जाऊ नका. आयुष्य चांगलं जगा महाराज. हो, तुकोबारा म्हणतात, मला वाईट कर्मापासून दूर ठेवा, मज सोडवे जातारा, कर्मापासून दुस्तारा. आणि सगळा भार देवावर घालाव. तुका म्हणे घालू तयावरी आणि वाहू हा संसार देवापायी. तुकोबर म्हणतात, करीसी अंगीकार, तरी काय माझा भार. आपला काय भार देवाला होणार नाही, कारण देव कसा आहे अभंगाचं शेवटचे चरण. जीवीचा जीवना, जीवीचा जीवना, जीवीचा जीवन